नमस्कार, सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी बटाट्याचे गोल काप करून घेतलेले आहे। हे बटाट्याचे काप जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही केलेले नाही। ते एका कॉटनच्या कपड्यावर असे पसरवून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला हे काप हलक्या हाताने कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असे कोरडे करून घ्यायचे आहे। आता हे छानपैकी कोरडे झालेले आहे। इथे मी हे काप एका वाटीत काढून घेतलेले आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। बेसन पीठ हे चाळणीने चाळून घ्यायचे। त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तांदळाच्या पिठाने भजे हे छान कुरकुरीत होतात। त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि इथे मी अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तुम्हाला हवा असेल तर इथे तुम्ही 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या तरीही चालेल। आणि याच्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा आहे। तर ओव्याने भज्यांना छान अशी चव येते। आता हे सर्व पीठ आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे बॅटर जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्ट देखील करायचं नाही आहे। तर आता छानपैकी असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। याच्यामध्ये मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे। एकदा कोथिंबीर पुन्हा मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपल्याला इथे चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। तर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता बटाट्याचे काप ह्या पिठामध्ये टाकून एक एक असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला हे बटाट्याचे भजे सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहे। तर आता तुम्ही बघू शकता छान असे टम्म फुगलेले आहेत बटाटा भजी आणि खायला देखील ते तितकेच कुरकुरीत झालेले आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे।